अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. व्याध्यादिदारिद्र्यभयार्तिहर्ता स्वगुप्तयेनेक शरीरधर्ता स्वदासभर्ता बहुधा विहर्ता कर्ताप्यकर्ता स्ववशोरिहर्ता सचानसूयातनयो भवद्यो विष्णुः स्वयं भाविकरक्षणाय गुणाय दीया नहि बुद्धिमद्भिर्गण्यन्त आकल्पमपीह धात्रा. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्याय आठवण. पती पत्नी संभाषण. बहिरंभट पत्नीचे सांत्वन करी अंबा दृष्टांती. कृष्णाकाठी स्वतः आपण दिव्य संन्यासी संभाषण केले देवीने निवेदन. स्वप्नातही तेच दिसले. नवल वाटले भटजीला. मग स्ववृत्तांत कथियेला. घरधनिणीचे कानी घातला. प्रत्यक्ष जसा घडला तसा. भोजना आधी 2 प्रहरी वैश्वदेव करोनी स्वारी. काकबली टाकण्यासी बाहेरी आले तो काय चमत्कार. एक सिद्ध जटाधारी अतिथी वेशात श्री गुरुस्वारी. उभे राहिले येऊनी द्वारी बहिरंभटांनी पाहिले. भक्तिभावे स्वागत केले. श्रींना पूजेसी पाचारिले. ब्राह्मण स्त्रीने प्रेमे वाढिले. उत्तमोत्तम पदार्थ पत्नीने भटजींसी विनविले. विचारा सिद्धांसी कोडे आपुले. सांगोनी कृष्णाकाठी घडलेले काय त्यांचे मनोगत. भटजींचे मन हेलकावे. भोजनोत्तर अति नम्र भावे. पुसती आम्ही काय करावे योगी पुरुष दत्ताला. जा त्या ठिकाणी रहा तुमचे कल्याण होईल पहा. न पाहता उत्तराची राहा गमन करीती दत्तात्रेय. ऐकोनी यतींचे गोड भाषण पती पत्नी आनंद घन. साक्ष पटली मनोमन विचार ठरला जावयाचा. दुसरे दिवशी दोघे जण स्नान आह्निक आटोपोन पूजा साहित्य सर्व घेऊन उभयताही निघाले. श्री गुरूंकडे चित्त वेधले. स्वयंपाक साहित्य सवे घेतले. मनात हेतू धरोनी निघाले. काय काय ते ऐका तुम्ही. नैवेद्य स्वयंपाक बरवा. श्री गुरु समर्पण पुण्य ठेवा. शेष प्रसाद सेवावा. उभयतांनी आनंदे. वाटेत झाले शुभ शकुन. उभयता चित्तात आनंद घन. हळूहळू मार्गक्रमण करोन संगमाजवळी पातले. कृष्णा ओलांडुनी औदुंबर पाहती वृक्षाखाली श्री गुरुवर. मस्तके ठेवली श्री चरणांवर भक्तिभावे वंदिले. उभयतांचे मस्तकी वरदहस्त शुभ आशीर्वाद श्री गुरु देत. प्रत्यक्ष दत्त काय वदत तुमचे अक्षय कल्याण हो. नंतर भटजी करीती विनंती आम्ही आलो चरणांप्रती. आज्ञा द्यावी श्रीपती शरणागतांसी आपुल्या. या स्वयंभू पादुका नामी भक्तीने पूजा करीत जा तुम्ही. गुप्त राहू येथे आम्ही जेणे व्हाल कृतार्थ. या वयातही होईल पुत्र नाव ठेवा श्रीपाद पवित्र. भाग्यशाली होईल सर्वत्र वंशविस्तार करील. त्याला होतील पुत्रचार विश्वास ठेवा वचनावर. जैसा फलभारे हा औदुंबर तैसा वाढेल वंशवृक्ष. दैवतावरी भक्ती ठेवा मनोभावे करा सेवा. श्री दत्त अवतार हा नवा सर्व संरक्षण करील. कुंकू नारळ पुष्पे घेऊनी करी श्री गुरुदेव दत्त ललकारी. प्रसाद ओटीत घालिती नरहरी उभयता साष्टांग घालिती. श्री गुरु वदती बहिरंभटाला मध्यान्नाचा समय आला. सिद्ध करा स्वयंपाक आपुला आजी दिवस चांगला. प्रथम पूजा हेरंब
करा पादुका पूजनासी शुभारंभ, नैवेद्यासही करुनी आरंभ, आजीच प्रसाद ग्रहण करा. उभयतांनी केले स्नान, कृष्णा नदी पवित्र पावन, भटजी करीती पादुका पूजन, पत्नी स्वयंपाक करीतसे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भटजी करीती विधियुक्त पूजन, नैवेद्य वैश्वदेव शास्त्रप्रमाण, धन्य धन्य तो भाग्यक्षण, श्री गुरुकृपे पातला. बैसविले श्री गुरूंसी आसनावर, उदक घातले श्री करावर, गंध पुष्प तुलसी दलवर, मस्तकावरी वाहिले. अगोदर वाढिले यतींचे पान, सुरू जाहले यती भोजन, भटजींसी वदले दत्त भगवान, तो नैवेद्य घ्या तुम्ही. त्यातील थोडा ठेवा पत्नीस, बैसा आता भोजनास. वाढी पत्नी उभयतास, सावकाश दोघे जेवती. आनंदाने वाढू लागली, दोघांची भोजने संपली. श्री गुरूंनी आज्ञा दिधली, द्विजपत्नीसी जेवावया. भोजनोत्तर सन्निध बैसले, नित्यपूजा विधान पुसले. श्री गुरूंनी निवेदन केले, यथा सांग पूजा विधान. आरंभी गावातची राहून, करीत जा श्री पादुका पूजन. वदती दत्त दयाघन, प्रेमे आपुले शिष्यासी. प्रातःकाली लवकर उठावे, स्नान संध्यादी कर्म आटोपावे. नंतर या ठिकाणी यावे, करावे विधियुक्त पूजन. ऐशा क्रमाचे पालन करावे, लवकर पुत्र होईल भावे. नातू झाले वरी येऊनी राहावे, निरंतर या ठिकाणी. यापुढे आम्ही गाणगापुरी, नंतर जाऊ श्री शैल्यावरी. वदले दत्तात्रेय यती नरहरी, बहिरंभटासी प्रेमाने. प्रत्यही ब्राह्म मुहूर्तास, स्नानासी येऊ या संगमास. प्रातः पूजा घेऊ खास, दृढ विश्वास ठेवावा. करू नका चिंता तुम्ही, येथे सदैव वास करू आम्ही. प्रसिद्धी वाढेल देतो हमी, उत्तरोत्तर जगभर. तुम्ही आणि तुमचे वंशज, पादुकांची उपासना दररोज. भक्तिभावे केल्या सहज, आमुचा प्रसाद होईल. कालमान कधी बदलेल, कधी पीडाही होईल. निष्ठा न ढळता सोसवेल, अढळ निश्चय असावा. आम्ही समर्थ करणे रक्षण, विघ्ने आल्यासी करू निवारण. रात्रौ पूजेनंतर करोनी एकाग्रमन, करावी प्रार्थना एकाग्रचित्ते. पती पत्नी उभयता वंदिती, मस्तक चरणांवरी ठेविती. अंतःकरणे सद्गदित होती, जाऊ नये विनविले. श्रीमुखाकडे पाहू लागली, षड्भुज त्रिमूर्ती दिसली. पती पत्नी थक्क झाली, झाले विनम्र उभयता. दोघांचाही आग्रह पडला, 3 महिने मुक्काम वाढला. पती पत्नींसी आनंद झाला, चित्त समाधान पावले. महिने गेले निघोनी 3, दत्तात्रेय देती आश्वासन. अखंड वास येथे गुप्त रूपान, आम्ही आहो सन्निध. अश्विनवद्य द्वादशी, श्रीपादुका पूजा त्या दिवशी. बहिरंभट करीती गुणराशी, प्रत्यक्ष दत्तांसमोर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या दिवशीच गोपालकाला, केला यती प्रयाणाला. स्वारी गेली गाणगापुराला, वाडी महात्म्य वाढले. योग्य वेळी पुत्र झाला, यथाविधी संस्कार केला. जेरे वंश तो वाढला, प्रसिद्ध वाडी पुजारी. पावला श्रींचा आशीर्वाद, नाव ठेविले श्रीपाद. नातू झाल्यावरी सुटला नाद, त्यांचा अलास गावीचा. बादशहा विजापूरवाला, आला नृपती औरवाडला. महात्म्य वृत्तांत त्यासी कळला, प्रत्यक्ष आला अनुभव. देवस्थानावरी भक्ती जडली, 2 गावे इनाम दिधली. देवपूजेसी अर्पण केली, औरवाड गौरवाड. देवाचे बांधिले दगडी मंदिर, मंडप घाट पायऱ्या सुंदर. 32 बिघे जमीन सत्वर, दिधली बक्षीस भटजींना. वस्ती झाली कृष्णा काननी, वाडी वसली नंदनवनी. आनंदाने भरली अवनी, श्री क्षेत्र नृसिंहवाडी.
कृष्णा पंचगंगा संगमस्थान, श्री नृसिंह सरस्वती भगवान, मनोहर पादुका रम्यस्थान, अत्यंत महत्त्व वाढीला. श्रीरामचंद्र योगी पहिले, नंतर नारायण स्वामी आले. गोपाळ स्वामी तेथेची राहिले, प्रसिद्ध मौनी स्वामी सिद्ध. ब्रह्मानंद स्वामी यती, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे दत्त अवतार ख्याती. परम पावन तपोभूमी, वामन योगी ब्रह्मचारी. दर गुरु द्वादशीसी करीती वारी, ब्राह्म मुहूर्ती पूजा तयारी. स्नान कृष्णेत निर्मळ, रुद्र पवमान अभिषेक करीती. ब्राह्मण भोजन योग्य रीती, ब्राह्मणासी दक्षिणाही वाटिती. वामन श्री गुरु उदार, वाडी असे वामनाचा प्राण. संपले श्रोते वाडी वर्णन, पुढील अध्यायी चरित्र कथन. श्री नारायण स्वामींचे, चिंता रोग दारिद्र्य अरी. विलया जातील हरोहरी, प्रत्यक्ष दर्शन देतील नरहरी. रुद्र वेळा वाचिता, लक्ष्मण महाराज भापकर संत. विठोबा सद्गुरु कृपावंत, पुरुषोत्तम गंगा दावी सुपंथ. प्रल्हाद सत्संग दाखवी, वामन त्रिपदी प्रथम चरण. कर्ता वासुदेव नारायण, श्रीराम कवी विरचित गान. चतुर्थाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नयत्कटाक्षामृतवृष्टितोत्र, तिष्ठन्ति तापाः सकला परत्र. यः सद्गतिं सम्प्रददाति भूमा, समेन्तरे तिष्ठतु दिव्यधाम. सत्वं प्रसीदात्रिसुतार्तिहारिन्, दिगम्बरस्वीयमनोविहारिन्. दुष्टा लिपिर्या लिखितात्र धात्रा, कार्या त्वया सातिशुभा विधात्रा. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वामन चरित्र सुरू झाले. डंका नौबत झडू लागले. श्रोते ध्यानात स्थिर बैसले, आसनावरी डोलती. ओम नमोजी आद्यपुरुषा, भारतवर्षा श्री ऋषिकेशा. परम पावन सुवर्ण देशा, मायभूमीसी वंदन. नवखंडात हा जंबूद्वीप, अखंड सुवर्ण नंदादीप. इतिहास पुराण मोजी माप, कीर्ती सर्वत्र गाजली. भारत देशाचे मुख्य हृदय, महाराष्ट्र पावन अभिनव. लागले रामकृष्ण साधू संतांचे पाय, म्हणोनी पवित्र भूमी तेथींची. महाराष्ट्र देशात कोल्हापूर, हेमाडपंती भव्य मंदिर. कुलस्वामिनी आली समोर, लक्ष्मी माय जगदंबा. कोल्हापुरापासोनी दूर, राजापुराचे रस्त्यावर. 16 मैलांचे अंतरावर, वसतसे गाव कौलव. गहिनीनाथ स्थान सुंदर, वाटेत घाट माथ्यावर. निसर्ग रमणीय तो मनोहर, अनेक गावे नटलेली. डोंगर कुशीत गावे वसली, ऋषीमुनी आश्रमासम दिसली. तारळे कुडुत्री नावे ऐकिली, राशीवडे सोळंकुर. कौलव गाव कोल्हापुरी, तेथे पणजोबा मोठे अधिकारी. पण तू वामन उद्धार करी, गुळवणी वंशाचा. सात्विक सदाचार संपन्न, नागेश भटजी विद्वान ब्राह्मण. गुळवणी घराणे सत्कुलवान, सज्जन वैदिक गाजले. नागेश भटजी गुळवणी, आधी कवी करी मनधरणी. होवोनी शरण त्यांचे चरणी, सांगे हकीकत पणजोबांची. बहु सदाचार संपन्न व्यक्ती, वैदिक परंपरा वृत्ती. विद्वान सात्विक गाजली ख्याती, नागेश भटजी गुळवणी. प्रपंच उदर निर्वाह करी, न करी हाव संतोष अंतरी. भगवत भजनात निरंतरी, काल आनंदे जातसे. परिपोटी न पुत्र संतान, प्रपंचात मन उदासीन.
वैराग्यपूर्ण अंतःकरण, वागतसे द्विज जगात. पती पत्नी दोघे उदास, नैराश्य भावना मनास. पूर्व सुकृत येई उदयास, झाले स्वामी दर्शन. मूळ पुरुष नागेश ब्राह्मण, त्यावरी कृपा करी नारायण. कृपा होण्याचे कारण, ऐका श्रोते भाविक हो. अधिकारी स्वामी नारायण, नरसोबा वाडी वसती स्थान. एकदा श्रींचे आज्ञेवरून, करावया निघाले जगदोद्धार. जगदोद्धाराचे कार्य चालिले, एके दिवशी अचानक आले. कौलव गाव वाटेत लागले, आले स्वामी शिष्यांसह. नागेश भटजींसी समजले, आपुले गावी महाराजा आले. लगेच नागेश भटजी गेले, स्वामी सत्कार करावया. भटजी करिता नमस्काराला, नारायण असा आशीर्वाद मिळाला. मनात अति हर्ष झाला, नम्रतेने मग विचारिले, माझे घरी भिक्षा आजी. करावी म्हणती नागेश भटजी. नारायण स्वामी झाले राजी, गुळवणी घरी राहिले. नागेश भटजी यतींसी वदले, आजी मजला धन्य केले. जीवित माझे सफल झाले, सेवा काही सांगावी. दुसरे दिवशी प्रातस्नान, आन्हिक कर्म आटोपून. श्री इच्छेनुसार भगवान, पुढील प्रवासा निघाले. घेऊनी भटजींसी बरोबर, नारायण स्वामी श्री यतीवर. पोहोचले होता 2 प्रहर, तारळे गाव मुक्कामी. गुळवणी श्रीराम दीक्षित, पूर्वाश्रमींचे श्वशुरगृहात. भिक्षा केली सर्वांसहित, त्वरा करीती निघण्याची. दुर्गमानवडचे पर्वतावर, म्हणती जाऊ यतीवर. नम्र भावे पुसती शिष्यवर, उद्देश जाण्याचा कळावा. स्वामी उत्तरती लवला आहे, जाण्यासी भगवद आज्ञा आहे. सहजे देवी दर्शन होये, ईश इच्छा बलियसी. ग्रामस्थ मंडळी यतींसी वदली, रात्रौ मुक्काम करा या स्थळी. सवे आम्ही येऊ सकाळी, मार्ग आपणा दाखवू. सायंकाळीच मजला आज, पोहोचणे बोलती यतिराज. ग्रामस्थ पुन्हा वदती महाराज, कठीण स्थिती पर्वतावरी. मनुष्यवस्ती तेथे नाही, महिना झाला पूजा नाही. सर्व ग्रामस्थ देती ग्वाही, वारंवार वाघ येतसे. जाण्यासी पडेल अंधार, येतील संकटे त्रास फार. इच्छा श्रींची या उपर, ग्रामस्थ वदले स्वामींसी. वाघ येतोची वारंवार, संकटे त्रासही होणार. हे असे जरी बरोबर, तरी मजला जाणे अनिवार्य. आजी किंवा उद्या काय, खाणारच असलाही काय. परंतु भगवत इच्छेशिवाय, वर्तेल कैसा वाघोबा. भीषास्माद्वातः पवते, ऐसे श्रुती माऊली गाते. भगवत आज्ञा सर्वत्राते, प्रमाण असे निश्चित. इंद्र भानू अग्नी वायू यम, पाळती ईश्वराचे नियम. उल्लंघन करता भीतसे मन, शासन होईल म्हणूनी. मग वाघ खाईल कसा, आहे आम्हासी भरवसा. ईश्वराज्ञेचा ठसा, अयोग्य कैसा होईल. देव अनुकूल नसल्यास, न येई यश प्रयत्नास. प्रत्येक वस्तूचा नाश, ईश्वरेच्छेनुसार होतसे. वाघ सर्प दुर्जन, जगती प्रसिद्ध हे 3. ऐसे सांगते शास्त्रवचन, विचार याचा पहा जरा. वाघासी सोडिना आळस, भीती मनी असे सर्पास. निर्धनताही दुर्जनास, असे शास्त्रवचन प्रमाण. तिघेही भयंकर प्राणी, तरी जगतात जिवंत प्राणी. म्हणून देवाची वाखाणणी, सदैव श्रुती करीतसे. असेल वाटत तुम्हा भीती, येऊ नका सवेवरती. एकटाची जातो कथिती, सर्व रहा येथेची. बोधामृत करी भीती दूर, स्वामींचे रसाळ वाक्चातुर्य. ऐकूनी सर्व निघाले बरोबर, मानवड पर्वतावरी जावया. ऐसे पाहुनी योगेश्वर, म्हणती आपुल्या बरोबर. घ्या बिबे 2-4, सुयाही 1-2 असू द्या.
नागेश भटजी तुमचे जवळ, करा या वस्तूंचा सांभाळ. सांगता ती दीनदयाळ, गुळवणींसी प्रेमाने, ग्रामस्थांसी रहा बदले. नागेश भट व शिष्यांसह निघाले. इच्छा असूनी ग्रामस्थ राहिले, स्वामींची इच्छा मोडवेना. वनश्री अत्यंत रमणीय, एकांतस्थळी येती राय. सुंदर विजया देवी माय, मंदिराजवळी पातले. दंडवंदन करोनी देवीस, प्रसन्न मन श्री श्रीनिवास. करीती भगवत चिंतनास, ओट्यावरी स्वामीजी. घनदाटती वृक्षछाया, संध्याकाळ भासवी माया. महाराज वदले शिष्यराया, अद्यापि अवकाश असे. वृक्षछाया दावी भास, करा उपाय रात्री थंडीस. दिवसा उजेडी इंधनास, ठेवा गोळा करोनी. आज्ञेप्रमाणे सर्व केले, शिष्य चरणांजवळी बैसले. सालकरी गुरव आले, बरोबर घेऊनी सोबती. घाली तेल नंदा दीपात, दिवा लावोनी सारी वात. रविराजही झाला अस्त, गुरवही गावी परतला. जवळी होता सुंदर जलझरा, सायन संध्या वंदन करा. वदती स्वामी सर्व आवरा, गेली शिष्य मंडळी. आन्हिक कर्मे आटोपून, विजया देवी मंदिरी जाऊन. सर्व घेती देवी दर्शन, नंतर आले ओट्यावरी. आसन शिष्यांनी घातले, स्वामी विराजमान झाले. शिष्यांनी जळण गोळा केलेले, पेटविली एक शेकोटी. दिव्य देवी सन्निध भजन, आनंदी गुरुराज मग्न. रंगले शिष्य भक्तिभावान, भजन सुरू जाहले. इतुक्यात झाला चमत्कार, भजन आवाज ऐकोनी मधुर. ज्याची भीती तो वाघ समोर, लंगडता आला अकस्मात. श्री स्वामींच्या दर्शना, आला स्वपीडा निवारणा. व्याघ्र करी आर्त गर्जना, देवीचे द्वारा जवळीच. मस्तक ठेवोनी व्याकुळ झाला, पाहोनी स्वामींसी स्वस्थ बैसला. सर्वची शिष्यांच्या मनाला, आश्चर्य तेव्हा वाटले. कथानच स्व कपोल कल्पित, असे वासुदेव स्वामी कृत संस्कृत. आत्मा रामशास्त्री साक्षी देत, त्रिपदीची धारणा. लक्ष्मण महाराज भापकर आजे, विठोबा सद्गुरु योगीराजे. गंगा पुरुषोत्तमाई बाप साजे, प्रल्हाद सत्संग कारण. वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, पंचमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वमंगल संयुक्त, सर्वैश्वर्य समन्वित. प्रसन्ने त्वयि सर्वेशे, किं केषां दुर्लभं कुह. हार्दान्धतिमिरं हन्तुं, शुद्धज्ञानप्रकाशक. त्वदङ्घ्रिनखमाणिक्य, द्युतिरेवालमेशनः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायाचे स्मरण. स्वामींचे पायावरी मस्तक ठेवून, वाघ स्वस्थ बैसला जाऊन. चमत्कार वाटे शिष्यांना, वाघ आवाज प्रत्यक्ष दर्शन. थरथरा कापे शिष्यगण, भिऊ नका सर्वा सांगून. वदती स्वामी वाघासी, हलू नको त्या जागेवरून. वाघा स्वामी आज्ञाप्रमाण, आटोपते घेतले श्रींनी भजन. होते दिव्यात तेल थोडे, व्याघ्र व्याधी बघावया. वदले स्वामी दिवा जवळी घ्या. शिष्यांसी प्रमाणाज्ञा, परंतु सर्व भिऊ लागले. भिऊ नका श्री आश्वासन, व्याघ्र भयंकर रूप पाहून. शिष्य स्वामींवरी विश्वासून, भीत भीत दिवा आणिती. व्याघ्र पाय न्याहाळीला,
जबरदस्त काटा दिसला. पाय सुजला पुही झाला. दिसले स्वामी राजाला. स्वामी सुई मागविती. फोड सुईने फोडिती. भळभळा पू रक्त येती. आला काटाही बाहेरी. आपुल्या वस्त्रे घाण पुसून. बिब्बे भाजूनी चरके देऊन. केले व्याधींचे निवारण. वाघासी आराम वाटला. आता आपुले जागी जाई. नारायण स्वामींची आज्ञा होई. परियतींसी सोडून निघाई. करीना व्याघ्र जावया. काही केल्या तो जाईना. स्वामी वदती सर्व शिष्यांना. तुम्ही स्वस्थ झोप घ्या ना. व्याघ्र भयमनी धरू नका. व्याघ्र आहे आज्ञाधारी. प्रत्यय येईल तुम्हा सत्वरी. विश्वास ठेवा मम शब्दावरी. ऐकोनी समाधान पावले. स्वामी समर्थ प्रभू नारायण. करोनी व्याधी निवारण. विजयादेवीचे दर्शन. घेऊनी निजले निवांत. स्वामी पाया जवळीच वाघ. रात्री निजला तो महाभाग. पूर्वजन्मीचा योगायोग. साधू दर्शन सहवास. कृष्णाजी नावरी स्वामी निजले. वाघोबा चरणाजवळी पडले. कृतज्ञ बुद्धी तमग्न झाले. जणू पाळलेले मांजर. वाघ गाढ झोपी गेला. लक्ष्मी दत्त वदती लीला. सामान्य वाघ नाही आला. पूर्वजन्मीचा अधिकारी. व्याघ्र योनीत साधक झाला. प्रारब्ध भोग भोगविला. साधू समागम घडविला. पूर्वजन्मीच्या सुकृते. व्याघ्रस्याधिमपाहरत. वासुदेवानंद यती वदत. एका शब्दात कथा संक्षिप्त. यती तेंबे त्रिकालज्ञ. ब्राह्ममुहूर्ती जागे झाले. व्याघ्र पाठीवरी कर फिरविले. महाराज योगी वाघासी वदले. बाबा माझे ऐका आता. देवपूजेत तव अडथळा. येऊ नकोसी दिवसा बाळा. आलासी कदाचित रात्री काळा. नको पीडा करू कोणासी. पूर्वजन्मीचा तो सत्पात्र. सत्संगतीने पुन्हा पवित्र. आज्ञाप्रमाण व्याघ्र छात्र. निरोप दिला जावया. लागले नारायण यतींचे पाय. तेव्हापासूनी मंदिर निर्भय. दर्शना येती त्यांची सोय. निर्धास्त केली स्वामींनी. करोनी शौच मुख मार्जन. आन्हिक स्नान संध्यावंदन. स्वामी सर्व कर्मे आटोपून. शिष्यगणांसह निघाले. तारळे गावात मध्यान्ह. भिक्षा कर्म आटोपून. कौलव गावी यती भगवान. आले नागेश भटजींसह. रात्री वस्ती गुळवणी घरी. नागेश भटजी सेवा करी. नारायण स्वामी प्रसन्नांतरी. वर माग ऐसे वदले. पोटी संतान नाही आपुले. ऐसे भटजी नम्र भावे वदले. पुत्र पौत्र होतील भले. स्वामींनी दिधला आशीर्वाद. नारायण स्वामी घेती वचन. वंश परंपरा बहुमान. कोल्हापुरी श्री सेवेसी दान. निरंतर असावा पुत्र एक. कोल्हापुरी श्री सेवा प्रथा. नागेश गुळवणी वंशमाथा. आहे होती परंतु कोण आता. त्राता देवस्थानासी. दुसरे दिवशी सकाळचे प्रहरी. कृपा करुणी शिष्यावरी. मग यती गेले कोल्हापुरी. धन्य गुळवणी वंशज. म्हणोनी त्रिपदीत नारायण. नागेश सद्गुरु आगमन. नागेश गुळवणी धन्य धन्य. स्वामी प्रसाद पावले. श्री नृसिंह सरस्वती सान्निध्यात. निमग्न स्वामी ब्रह्मानंदात. दिव्य शांती एकांत मठात. पवित्र कृष्णा तीरावरी. अनेक भक्तजनांचा उद्धार. अनेक रोग्यांचा रोगपरिहार. अनेक मृतांना जीवदान प्रकार. स्वामी नारायण प्रसिद्ध. अनेक दारिद्र्यांना श्रीप्रदान. अज्ञानी जनांसी देती ज्ञान. अनेक पातक्यांचे अघनाशन. पीडा परिहार अलौकिक. अनेक चमत्कारही केले. भजनानंदात निमग्न झाले. जीवनमुक्त योगी असले. आनंद घन नारायण. मन वाणीसी जे अगम्य. गुप्त प्रकट अद्भुत रम्य. कोणासी कळेना श्री तारतम्य.
स्तुती करुनी नमितसे. भूलोकातील कर्तव्य संपले, वरी परमेश्वराचे बोलाविणे आले. स्वामी आनंदाने निघाले, घेऊन आशीर्वाद दत्तांचा. किंकणी विमान येऊनी ठेपले, सर्व भक्तांसी आशीर्वाद दिले. भक्त उद्धारा करिता राहिले, धारण करुनी गुप्त रूप. दत्तात्रेय श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती पद्मनाभ. नारायण स्वामी महाराज लाभ, स्वामी प्रकाश अखंड. शके 1727, क्रोधन नाम संवत्सरास. चैत्र कृष्ण अमावस्येस, सोमवारी 8 घटिका. करीत होते कृष्णेचे स्नान नारायण, आले किंकिणी विमान. स्नान परित्याग करून, गोपाळ स्वामी आले मठी. मस्तक ठेवणी चरण कमली, भावे वंदिली गुरुमाऊली. गोपाळ स्वामी भजनावली, साक्ष देतसे इतिहास. सूर्य क्षितिजावरी आला, सवे घेती मर्त्य शरीराला. स्वामी निघाले जाण्याला, त्वरित विमान चालले. स्वामींचे विमान निघाले, किंकिणी शब्द ध्वनी उठले. प्रत्यक्ष गोपाळ स्वामींनी पाहिले, प्रयाणकाली हजर होते. सांगावे कवण्या ठाया जावे, गोपाळ स्वामी गाती भावे. पालखीचे शेवटी भजन गावे, प्रथा अद्यापि वाढीत. गोपाळ स्वामी भजन ऐकले, प्रत्यक्ष दत्त महाराज आले. कपाळी भस्म लावोनी वदले, गोपाळ स्वामी भिवू नका. देवाची इनाम गावे सुटली, इतिहासाने साक्ष पटविली. पालखी समाप्तीचे काली, तैपासोनी प्रथा असे. अनेक भक्त अद्यापि साक्ष, भक्तांसी दर्शन स्वामी प्रत्यक्ष. दिले देती देतील समक्ष, अनुभव घेऊनी पहावा. नृसिंहवाडीत अद्यापि जागृत, नारायण स्वामी दर्शन देत. वामन योग्यांसी ठावे इंगित, अभक्तांसी काय सांगावे. बाबा पेटकर कोल्हापुरी, नारायण स्वामी महाराज स्वारी. स्वप्नात जाओनी वदले नरहरी, श्रोते ऐका सावधान. माझ्या पूजेत बाणलिंग, काशी विश्वेश्वर स्फुल्लिंग. करू नको मम आज्ञाभंग, प्रतिष्ठा करी कोल्हापुरी. मम मठी आसनाजवळ, नाव लीला विश्वंभर प्रेमळ. ठेव तुझे पूर्ण कल्याण होईल, सांगोनी स्वामी गुप्त झाले. आज्ञेप्रमाणे सर्व केले, बाबा पेटकर संन्यासी बनले. अच्युतानंद नाव ठेविले, कृष्णानंद गुरुबंधू. कृष्णानंद यती व्यवहार चतुर, परम गुरुभक्त कर्तबगार. ठिकठिकाणी करोनी संचार, उत्सव व्यवस्था अखंडती. श्री गुरुभक्त ढोबळे पुजारी, काव्य सुंदर मनोहारी. शेकडो आरत्या पदे तयार करी, नारायण प्रसाद काव्यकला. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती येती, त्यांचे घरी असे ख्याती. बसावयासी पाठही देती, सून आज्ञाधारक. नरसिंह सरस्वती संभाषण, लोटी तजा गुरुभक्त अंगण. होईल तुझी कामना पूर्ण, आशीर्वाद दत्त प्रभूंचा. भक्त पाहोनी यती नारायण, पूर्ण ब्रह्म हा प्रभू नारायण. शिष्य भजन सद्गुण संमेलन, भजन सुंदर स्वामींचे. गुप्त प्रकट स्वामी चरित्र, कळण्यास कठीण कोणी न पात्र. कवी अपराधी पापी अपात्र, क्षमा करा नारायणा. लक्ष्मण महाराज भापकर योगी, विठोबा सद्गुरु वीतरागी. गंगा पुरुषोत्तम प्रेमळ अनुरागी, प्रल्हाद सत्संग भूषवी. वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, षष्ठाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.